हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? सर्व मजेतच असताल. हे पहा, तुम्हाला माहीतच असेल, हे आहेत आंब्याची झाडे. ही झाडं आपण घरीच तयार केलेली आहेत आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही खूप केशर आंबे आणले होते. त्या केशर आंब्यामधीलच निवडक कोय आम्ही बाजूला ठेवल्या होत्या आणि त्याच एका बरणीमध्ये रानातील माती आणली आणि ती बरणीमध्ये टाकली आणि पाणी टाकून त्या कोय आंब्याचा कोय आम्ही टाकून ठेवल्या होत्या. कारण की आम्हाला हे घरीच तयार करायचे होते आंब्याची झाडं. कारण की माझ्या मैत्रिणीने केशर आंब्याचे झाडं आणले होते विकत आणि त्याला पाणी घालून विकतचं मोठे केले. परंतु जेव्हा त्या आंब्याला कैऱ्या आल्या तेव्हा त्या कैऱ्या वेगळ्याच होत्या. त्यामुळे असं नको व्हायला म्हणून आम्ही केशर आंबेच आणले होते घरी खायला 15-20 किलो आणि त्यातीलच काही कोय आम्ही घरी ठेवलेल्या आणि त्याच्यातीलच आम्ही ही रोपं तयार केलेली आहेत आणि त्याला पाहू शकता किती छान असे कोंब फुटलेले आहेत. 20 नाही तर 15 तरी आम्ही कोय टाकले असतील या बरणीत. परंतु सगळ्या उगून आल्या आहेत एका पाठोपाठ. खूप छान त्याला असे पानं पण फुटायला लागले आहेत. हे पहा, सगळीकडून असं त्याला पानं फुटायला लागलेत. एकदम असे जाड झालेत आणि आम्ही घरीच तयार केलेत हे पहा. आणि त्याची उंची पण पहा किती वाढलेत. ह्या बरणीच्या पार वरती गेलेत आणि हे आता आम्हाला न्यायचे आहेत रानात लावायला. हे पहा, सगळीकडून असं दाट त्याला असं पानं फुटायला लागलेत सगळीकडून. असं आतमध्ये पण पहा, राहिलेल्या सुद्धा उगवून आल्यात. एक पण वेस्ट गेली नाही कोय टाकलेली. सगळे दम्मादम्माने का होईना पण सगळे उगवून आलेले आहेत. हे पहा किती छान पानं फुटलेत त्याला. रोपं पण घेतलं तरी आपले टिकतीलच म्हणून सांगता येत नाही. काळजी पण खूप घ्यावी लागते. म्हणून आपले घरीच विश्वासू आंबे आपण तयार केलेले आहेत. पहा, अंदाजे मी तर मोजलेच नाहीत परंतु भरपूर अशी उगवून आलेली आहेत. आतमध्ये किती गर्दी आहे आंब्याची. सगळीकडून असेच उगले आहेत. सगळी अशी गर्दी झाली आहे म्हणून मी व्हिडिओ काढला. मी म्हटलं एखाद्या दिवशी रानात नेतील पटकन लावायला आहे आणि व्हिडिओ काढायचा पण राहायचा. हे पहा किती दाट पाला फुटलाय त्याला. पाऊस पडल्यावर लवकरच हे आंबे लावायचे इथं. हे पहा किती एकाच झाडाला किती फांद्या फुटल्यासारखं झालं. सगळे झाडं अशीच चालू.
असे जाड 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 झालेत. उंची पण भरपूर झाली आता, त्यामुळे आता त्यांना न्यायचं आहे रानात लावायला. ही जारची बरणी आहे, त्यामुळे आम्ही एक खटी याच्यातच दिल्या होत्या टाकून. म्हटलं आल्या तर आल्या, नाही आल्या. पण सगळे आंबे, सगळे कोय आपल्या उगून आलेले आहेत व खूप छान असे घरगुती आंबे तयार झालेले आहेत लावण्यासाठी. तुम्हाला पण करायचे असेल तर तुम्ही पण असं एकाच जागेवर कोया टाकून आंब्याची रोपे तयार करू शकतात व घरी तयार केल्यामुळे विश्वासू रोपे तयार होतात. विकत आणल्यावर सांगता येत नाही कोणता आंबा असेल तो. अशी गर्दी असली सगळे एकदम गर्दी झाली आतमध्ये आंब्याच्या झाडांची. पलीकडचं काही दिसत पण नाही. विशिक आंबे सहज भरतील, दाट झाले आतमध्ये, काही दिसत नाही आतमधलं. व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू.